नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपणाला लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर नीट परीक्षेकरता महत्त्वाची इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा. तर महत्त्वाचा अपडेट आपल्याला सध्या आज चालू आहे ते म्हणजे SIC पॉलिसी ज्या पालकांनी काढलेली आहे त्यांच्या पाल्यांकरता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी थोडं लवकर सुरू झालेलं आहे आणि भारतामध्ये 17 SICचे कॉलेज आहेत. या ठिकाणी त्यांच्या पाल्यांना कमी मार्कवर कमी फीवर प्रवेश मिळतो. ज्यांनी SIC राज्य विमा काढलेला आहे, SIC पॉलिसी काढलेली आहे, म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ही पॉलिसी ज्या पालकांनी काढलेली आहे, ज्यांचं 21,000च्या आत उत्पन्न आहे, अशांच्या पाल्यांकरता हे कॉलेज आहेत. या कॉलेजमध्ये सीट आहेत 17 कॉलेजमध्ये आणि याचं रजिस्ट्रेशन हे नीट परीक्षेच्या अगोदर स्टार्ट झालेलं आहे. 28 मे पर्यंत आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे. या ठिकाणी सर्व कास्टला कमी मार्कवर कमी फीवर प्रवेश मिळणार आहे. त्याचबरोबर सेकंड अपडेट असा आहे की 2 मे 2026ला 12वी बोर्डाची ज्यांनी महाराष्ट्र स्टेटची परीक्षा दिलेली होती त्यांचा रिझल्ट येणार आहे आणि या रिझल्ट नंतर आपल्याला कळणार आहे की आपण मेडिकल प्रवेश प्रक्रियेला पात्र आहोत का. तर मेडिकल प्रवेश प्रक्रियेत MBBS BDS BMS या कोर्स करता आपल्याला ग्रुपिंग काय लागणार आहे. आपल्याला एम्सला, ज्याला ऑल इंडिया लेवलला एम्सचे मार्क येतील त्याकरता थोडं ग्रुपिंग जास्त असतं. तर ऑल इंडियामध्ये 5च कास्ट आहेत, त्यामध्ये ओपन, EWS आणि OBC या कास्ट करता 60% PCB म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या 4 विषयाचे मिळून 60% म्हणजे 240 मार्क 4 विषयाचे लागतात एम्सला जायला. त्याचबरोबर SC ST कास्टला एम्सला जायचं असेल अशा विद्यार्थ्यांना 50% मार्क लागतात, म्हणजेच PCB आणि इंग्लिशचे मिळून 150 मार्क लागतात. तर तेच स्टेट पॉलिसीमध्ये म्हणजे महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याला ग्रुपिंग मार्क फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या 3च याचे विषयाचे पकडले जातात. ओपन आणि EWS कास्ट करता 150 मार्क लागतात, म्हणजे 50% मार्क लागतात आणि बाकी SC BC OBC ST SC VJNT NT1 NT2 NT3 या सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांना हे 40% मार्क म्हणजेच 120 मार्क PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या 3 विषयाचे म्हणून लागत असतात. तर हे आपल्याला असताल तर फिजिक्स आपण MBBS BDS BMS BHMS या कोर्स करता पात्र आहात आणि याच्यापेक्षा कमी मार्क आले तर आपल्याला तुम्हाला BSc नर्सिंग असेल, तुमचं बाकी फिजिओथेरपीचे ॲक्युपेशर थेरपीचे असे कोर्स किंवा पॅरामेडिकल कोर्सला आपल्याला जाता येणार. प्रथम नीट परीक्षा 3 मे 2026ला देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आणि कोणीही परीक्षेला न घाबरता सामोरे जायचं आहे, घाबरू नका. यामध्ये यावर्षी जरी परीक्षा स्ट्रिक्ट म्हणजे काय होणार आहे तर बाहेर तपासणी AI पद्धतीत CCTV लावलेले गेलेले आहेत. तुमचं थम्स किंवा फेस लॉक नाही झालं तर तुमच्याकडून एक शपथपत्र घेतले जाणार आहे आतमध्ये की जर तुमच्या ऑनलाईन काही प्रॉब्लेम आला प्रेझेंटी करता तर ते प्रेझेंटी वगैरे सर्व. यावर्षी मात्र पहिल्यांदाच एंट्री ही 11 वाजल्यापासून जरी दिली असली तर 1:30च्या आत परीक्षा सेंटरवर जायचं आहे. ज्यांना पोशाखात म्हणजे मुस्लिमला बुरका वगैरे किंवा शीखला पगडी वगैरे जायचं असेल अशांनी 2 तास अगोदर जायचं आहे चेकिंगसाठी. बाकीच्यांनी 1:30 वाजायच्या आत 1:25 आत परीक्षा सेंटरवर आपण प्रेझेंट राहायचं आहे. आदल्या दिवशीच आपलं सेंटर बघून या. हॉल तिकीट जे म्हणजे ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावर 2 प्रती काढून ठेवा, कारण नंतर भविष्यात ॲडमिशन प्रक्रियेला हे लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला चेकिंगमध्ये जो ड्रेस कोड दिलेला आहे तो एकदम सिंपल परिधान करून जायचा आहे. हाफ टी शर्ट बिना खिशाचं, हायलाईट न होणारं, तसंच नाईट पॅन्ट आणि शक्यतो चेन नसावं, ज्याने डिटेक्ट होणार नाही. लोखंड वगैरे असेल तर जे डिटेक्ट होतं त्याच्यामुळं बाजूला थांबवतात. तर पॉकेटला चेन नसावी अशी पॅन्ट शक्यतो घालून जा. या पद्धतीत पोशाख घालून परिधान करून जायचं आहे आणि सेंटरवर तुम्हाला 1:30 ते 2 या वेळातच तुमचं सर्व थंब सही चेकिंग वगैरे घ्यायचं सांगितलेलं आहे NTA ने आणि 2 ते 5 वाजेपर्यंत हा पूर्ण वेळ विद्यार्थ्यांकरता
पेपरसाठी दिलेला आहे. त्यामध्ये डिस्टर्ब करू नका असं NTA स्ट्रिक्ट नियम लागू केलेले आहेत यावर्षी. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक ते दिलासा भेटलेला आहे की 3 तास पेपरला मिळणार आहेत. परीक्षा सेंटरमध्ये गेल्यानंतर जरी चेकिंग बाहेर स्ट्रिक्ट झाली, तुमचे थंब, फेस लॉक किंवा ID सर्व स्ट्रिक्ट तपासले, तुम्हाला आतमध्ये घेऊन जायचं काय आहे, तुमचं ॲडमिट कार्ड आणि त्यावर तुम्ही फोटो, जो पासपोर्ट फोटो आणि पोस्ट कार्ड साईजचा फोटो चिटकून तुमचं थंब बाहेरच लावून जायचं आहे. सही कुणीही करायची नाही, परीक्षा हॉलमध्ये करायची आहे. त्याचबरोबर तुमचे एम्प्टी फोटो म्हणजे पासपोर्ट साईजचे मिनिमम 2 फोटो सोबत घेऊन जायचे आहे आणि एक ID घेऊन जायचा आहे. तुम्हाला ID म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, म्हणजे जो बाहेर देशात जायला लागतो तो पासपोर्ट, किंवा तुमचं 12वी परीक्षेचं हॉल तिकीट हे पण चालेल, ज्यावर तुमचा स्पष्ट फोटो IDवर दिसेल असे ID घेऊन जा. किंवा आधार कार्डवर जुना फोटो असेल खूपच 4थी 5वीचा तर त्याच्या ऐवजी ही पर्याय ID आहेत. तर आपण ID घेऊन जा व्यवस्थिशीर. आणि ही चेकिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला 2 ते 5 या वेळात निवांत पेपर व्यवस्थिशीर आपल्या अभ्यासानुसार सोडवायचा आहे. पेपर सर्वांसाठी सोपा, सर्वांसाठी हार्ड आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी रब करायला दिले त्याच ठिकाणी रब करा म्हणलेत. टिक मार्क उत्तराला कोणीही करू देणार नाही किंवा करू नका असे सांगितलं तरी पण बारीक टिक मार्क प्रत्येक विद्यार्थ्यांनी आन्सरला, जो आन्सर आपण राऊंड करत आहात OMR शीटवर, त्या आन्सरला प्रश्नपत्रिकेत बारीक काय होईना टिक मार्क करा. काही ठिकाणी करू नका म्हणतील, काही ठिकाणी केलं तरी ऑब्जेक्शन घेतले जाणार नाही, पण सगळ्यांनी टिक मार्क करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला त्याच दिवशी तुमचे मार्क किती येतील ते कळेल. रात्री म्हणजे 5ला पेपर संपल्यानंतर 3 मेला रात्री 8 नंतर प्रत्येक इन्स्टिट्यूटच्या, भरपूर इन्स्टिट्यूटच्या आन्सर की येत असतात आणि या आन्सर कीनुसार आपल्याला मार्क चेक करता येतात आणि नीटला आपल्याला किती मार्क येणार, आपले कुठपर्यंत कटाप येऊ शकतो याचा व्हिडिओ आपण नंतर भविष्यात करू सर्वांकरता. पण आपल्याला या राऊंड प्रक्रिया करता वेळेस जे टिक मार्क करणार आहात त्यामुळं आपला अंदाज येऊन त्याच दिवशी आपल्याला कळणार आहे की आपल्याला किती मार्क येणार आहेत आणि आपण भविष्यात कोणत्या कोर्सला पात्र होऊ शकतो हे थोडा अंदाज येईल आपल्याला. या पद्धतीत आपण टिक मार्क व्यवस्थिशीर केला असेल तर आपले मार्क तर त्याच दिवशी कळतील आणि आपल्याला एक थोडक्यात अंदाज येईल परीक्षेचा. आणि जे पण आपण 2 वर्षे मागील किंवा रिपीट असाल तर 3 वर्षे केलेलं आहे, नक्कीच परीक्षा सेंटरवर जरी गेलात तर घाबरू नका. परीक्षा काही वेगळी नाही आहे, शासनाने सर्वांकरता घेतलेली आहे, तुमच्या एकट्याकरता घेतलेली नाही आहे. आणि तुम्हाला एकच सीट हवी आहे, MBBS असेल, BMS असेल, BDS असेल, जी पण आपल्याला घ्यायची एक सीट घ्यायची. त्यानुसार आपण प्रक्रियेत जायचं. पेपर सोडता वेळेस आपल्याला जे येतं आहे परीक्षेत, ज्या म्हणजे फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, या तिन्ही विषयाचं जे अगोदर प्रश्नाची उत्तरं येतात त्याला आपण फॉलो करा. 2-3 स्टेपमध्ये प्रश्न फॉलो करा, जे की आपल्याला 100% येतात असे प्रश्न अगोदर सोडवा. नंतर आपल्याला 80-70% येतात असे नंतर सोडवा. आणि ज्याला वेळ लागेल असे शेवटी सोडवा. 50-50 वाटत असेल तर वेळ उरला तरच त्याला आपण हात घालायचा आहे. अशा पद्धतीत 180 प्रश्नांची 720 मार्काची नीट परीक्षा व्यवस्थिशीर टाईम मॅनेजमेंट करून आपण 2 वर्षे 3 वर्षे घेतलेल्या मेहनतीवरच आहे. कोणी घाबरून जायचं कारण नाही. आणि सर्वांकरता पेपर सारखा असतो. हार्ड आला तर सर्वांना हार्ड कटाप कमी येत असतो, इझी आला तर थोडा कटाप वाढत असतो. त्यामुळं न घाबरता परीक्षेला सामोरे जा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काही आपल्या अडचणी असेल तर आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिटेल पाहून घ्यायचं आहे, ज्या पण आपल्याला माहिती मोटिवेशन आपण टाकत असतो. धन्यवाद.